नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बटर पनीरची रेसिपी, तेही घरच्या घरी. त्यासाठी बघा आपल्याला ग्रेव्ही करून घ्यावी लागणार आहे. त्या ग्रेव्हीसाठी मी घेतलेलं आहे बघा इथे काजू, त्यानंतर मगजबी घेतलेलं आहे, त्यानंतर खडे मसाले घेतलेले. खडे मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता, मसाला विलायची, साधी विलायची, त्यानंतर 3 लवंग, 3 मिरे आणि दालचिनी घेतलेली आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, लसूण पाकळ्या आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं साहित्य आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा मी इथे तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. लहान आकाराचे मी 2 कांदे इथे घेतलेले आहेत आणि असे उभे चिरून घेतले तर कांदे लवकर परतले जातात, त्यामुळे मी उभे चिरून घेतलेले आहेत इथे. हे चांगले परतून घ्यायचे आहेत कांदे. बघा इथे आता कांदा थोडा आपला परतलेला दिसतोय. त्यानंतर आपण आता जे सगळं बाकी साहित्य घेतलं होतं ते यामध्ये आपण टाकून घेऊ. आता त्यामध्ये मी टाकून घेतले बघा लाल मिरची, त्यानंतर लसूण पाकळ्या टाकून घेतले आहेत. हे काजू घेतलेले आहेत. काजू नंतर मगजबी टाकून घ्यायचे आहे. इथे आपण काजू आधीच गरम पाण्यामध्ये भिजवून नंतर त्याची पेस्ट पण वापरू शकतो. आणि जे खडे मसाले घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत. आता हे जे सगळे मसाले आपण टाकून घेतले चांगले परतून घ्यायचे. याचा सगळ्या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे मसाले परतून घेऊ. बघा इथे छान असे मसाले परतत आहेत. त्याच्यातच आपल्याला जो टोमॅटो चिरून घेतला होता तो पण टाकून घ्यायचा आहे, कारण या मसाल्यांसोबत आपल्याला टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटभर आता मी हे सगळं साहित्य चांगलं असं परतून घेते. छान असा आपला हा मसाला परतून होतोय. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडं पाणी मी इथे घेतलेलं आहे, कारण हा मसाला आपल्याला परतल्यानंतर शिजवून पण घ्यायचा आहे थोडासा. अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि झाकण ठेवून देते याच्यावर आणि याला 2 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. बघा 2 मिनटानंतर आपला मसाला चांगला शिजलेला आहे. आता आपल्याला ह्याची मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घ्यायची आहे, पण त्यासाठी याला थंड करून घेणं गरजेचं आहे. आता आपण ह्या मसाल्याला थंड करण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण इकडे पनीरचे क्यूब्स करून घेऊ. बघा इथे मी हे पावशेर पनीर घेतलेले आहे आणि त्याचे असे छान छोटे छोटे सारख्या आकारात तुकडे करून घेतलेले आहेत. आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात आपण हे पनीरचे क्यूब्स कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता हे पनीरचे जे कापून घेतले होते तुकडे त्यावर आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद पावडर आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायची आहे. बघा इथे लाल तिखट मी टाकून घेतलं आहे, हळद पावडर पण टाकून घेतलेली आहे. आपला मसाला पण तिकडे तोपर्यंत थंड होतोय. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे. मी इथे हे सगळं टाकून घेतलेलं आहे. याला व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घ्यायचं आणि याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता या वेळापर्यंत आपला मसाला पण थंड झालेला आहे आणि आता याची आपण ग्रेव्ही करून घेऊ. बघा पूर्णपणे थंड झालेला आहे आपला मसाला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. बघा छान अशी स्मूथ ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. ह्याप्रमाणे आपण मिक्सरमध्ये याला बारीक करून घेऊ. यामध्ये पाणी टाकण्याची गरज पडत नाही, कारण आपण यामध्ये टोमॅटो वापरलेला असतो आणि टोमॅटोला पाणी सुटतं. त्यामुळे पाणी न टाकताच मी ही ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. क्यूब्स पण कापून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी बघा मी कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि बटर पनीर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घेतलेलं आहे. इथे बटर हे तेल टाकल्यानंतरच टाका, नाहीतर जर तुम्ही डायरेक्ट बटर टाकलं तर ते जळून जातं, मग करपतं ते. त्यानंतर बघा मी त्यामध्ये जिरे टाकून घेतलेत आणि इकडे परत अजून 1 कांदा मी अगदी छोटा बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला ह्या तेलावर आता परतून घ्यायचा आहे. छान असा बारीक बारीक हा कांदा चिरून घेतला आहे आणि हा पण लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. बघा कांद्याचा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. यानंतर आता आपल्याला यामध्ये ड्राय मसाले टाकून घ्यायचे. त्यामध्ये मी टाकून घेतले लाल तिखट, किचन किंग मसाला, हळद पावडर, धने पावडर हे मी सगळे टाकून घेतले आणि छान असं हे ड्राय मसाले परतून घ्यायचे आहेत तेलावर. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही करून ठेवली होती ती ग्रेव्ही आता आपल्याला या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायची आहे. बघा इथे मी सगळी ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे. ह्या ग्रेव्हीमध्ये आपण जे साहित्य घेतले त्यातलं 1-2 साहित्य नसलं तरी चालतं. आता ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. आपण ऑलरेडी याला तेलावर सगळं परतून घेतलेलं आहे, तरी पण ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही परतून घेऊ. ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं पाहिजे, म्हणजे मग आपली भाजी एकदम परफेक्ट बनेल. बघा आता तुम्ही बघू शकता छान ग्रेव्हीला असं तेल सुटलेलं दिसतंय. छान आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे. ज्या मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण ती ग्रेव्ही तयार करून घेतली होती
त्यामध्येच मी थोडं कोमट पाणी घेतलं आहे आणि ते आता आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे. बटर पनीरची भाजी आपण करतो आहे आणि ती खूप पातळ नसते, त्यामुळे मी पाणी थोडंच टाकलेलं आहे इथे. हे पाणी आता चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्हीला किती शाईन आलेली दिसते बघा आपल्या. एकदम छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये टाकून घेणार आहे मी कसुरी मेथी. खूप छान चव येते कसुरी मेथीनी. थोडीशी हातावर चोळून अशी ही कसुरी मेथी मी या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेली आहे आता. आता आपण जे पनीरचे क्यूब कापून घेतले होते ते आपल्याला थोडे तेलावर परतून घ्यायचे आहेत. बघा मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये आता बटर टाकून घ्यायचं आहे. ते माझा व्हिडिओ झाला नाही तो. थोडं मी बटर टाकून घेतलं होतं आणि त्याच्यावर आपल्याला हे क्यूब थोडे अलटीपलटी करून सगळे परतून घ्यायचे. आपण याला आधीच मसाले लावून ठेवले होते. हळद, तिखट आणि मीठ आपण आधीच लावून ठेवलेलं होतं. आणि हे सगळे आता आपल्याला अलटीपलटी करून दोन्ही बाजूनी चांगले असे परतून घ्यायचे आहेत. अगदी थोडंसं मी तेल टाकलं होतं पॅनमध्ये, त्यानंतर बटर टाकलं होतं आणि त्याच्यावर हे क्यूब परतून घेतले. कारण आपण बटर पनीर करतोय त्यामुळे बटरचं प्रमाण जास्तच घ्यायचं इथे. तुम्ही बघू शकता बटरवर आपले खूप छान असे पनीरचे क्यूब परतून झालेले आहेत. आणि आता आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती त्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. बटरसहित आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत आता. बघा किती सुंदर आपली भाजी दिसतीये. अगदी बाहेर मिळते तशीच आपली भाजी घरच्या घरी तयार होते ही. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्यापेक्षा पण छान चवदार अशा ह्या भाज्या आपण घरच्या घरी तयार करू शकतो. काहीच अवघड नसतं. थोडीशी रेसिपी करण्याची पद्धत बदलली की छान अशी आपली भाजी तयार होते. यावर आता मी ही घरच्या दुधावरची साय असते ती थोडी फेटून घेतली आणि ती टाकून घेतलेली आहे. यामुळे आपल्या बटर पनीरची अजून रिचनेस वाढेल. इथे तुम्ही तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता. पण जर फ्रेश क्रीम नसेल तर साय मात्र ही असतेच आपल्याकडे. ती थोडी दुधावरची काढून घ्यायची आणि ती थोडीशी फेटून यामध्ये टाकायची. खूप छान चवीला भाजी होती ही. बघा इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आपली बटर पनीरची रेसिपी तयार आहे. यामध्ये मी अजून 1 चमचा बटर टाकून घेतलेला आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सर्रास ऑर्डर केल्या जाणारी बटर पनीरची रेसिपी आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि खूप छान अगदी उत्तम चवीची अशी आपली ही बटर पनीरची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते सुद्धा कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा. त्याचबरोबर ह्या चॅनलवर तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला खूप छान छान असे व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळतील, तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.